नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अनघा लिखिते यांची गुंफण प्रेमाची ही कादंबरी आणि आज भाग 5वा. सर्वेश सांगायला सुरुवात करतात. ऐकण्यासाठी ते गुजराती जोडपं सुद्धा येऊन बसतं. हवेत छान गारवा आणि समुद्राची गाज यामुळे वातावरणात एकदम गूढता आलेली असते. रश्मी आईचा हात घट्ट पकडून किलकिल्या डोळ्यांनी आजूबाजूला बघत बसलेली असते. त्याची पार्थला मोठी गंमत वाटते. पार्थ तिला म्हणाला, अहो रश्मी, तू डोळे मिठून झोपून जा बरं का, नाहीतर भीतीनं घाबरशील, जागत बसशील. रश्मी हूं का चू करत नाही. प्रभाला मात्र खूप उत्सुकता वाटत असते. तेवढ्यात प्रभा सर्वेशला म्हणते, सर्वेश तू जरा थांब हा, लगेच सांगायला लागू नकोस, मी वॉशरूमला जाऊन येते. पार्थला मस्करी करायचा मूड येतो. अगं आई, तू एकटीच चालली आहेस, आम्ही सगळे इकडे थांबलोय. काय रे पार्थ, जात होते ना मी न घाबरता. आता राजेश चल की प्लीज. ते दोघं जाऊन येतात. आता अजून कोणाला जाऊन यायचं असेल तर जाऊन या, नंतर ब्रेक नको. सर्वेश मंद हसले आणि म्हणाले, रश्मी, स्वप्ना, तुम्हाला जायचंय? दोघेही नाही म्हणाले. प्रभा आणि राजेश येऊन बसतात. हा अंकल, सांगा सांगा. हां, तर ही 1972 मधली घटना आहे. सत्य घटना आहे बरं का, मी अनुभवलेली घटना आहे. तेव्हा आम्ही साधारण 8-1 वर्षाचा असेल. तर त्या काळी नाती इतकी छान जपली जायची, आपुलकी असायची, जिव्हाळा असायचा, पाहुण्यांची वाट बघितली जायची. दर उन्हाळ्यात मी आईबरोबर कोकणात जायचो. कधी एकदा उन्हाळा सुरू होतोय असं होऊन जायचं. परीक्षा आटोपल्या की आमचे वडील आम्हाला मामाच्या गावी सोडून यायचे. सगळेजण कान देऊन ऐकायला लागलेले होते. माझ्या मामाचं गाव समुद्रकाठी वसलेलं. मोठा वाडा, आजूबाजूला प्रशस्त परिसर. त्या परिसरात खूप झाडं, आंबा, नारळ, पोपळी, सुपारी, वड, पिंपळ, केळीचे मस्त घड लागलेले असायचे. फणसाची झाडं होती. अद्वितीय होतं सगळं. वाड्यामध्ये काही कुटुंब भाड्यानं राहत होती. 2 मामा, आजी आजोबा, एका पाठोपाठची एक 6 मामे भावंड. त्यात मोठ्या मामाला 2 मुली, 1 मुलगा आणि लहान मामाला 2 मुलं, 1 मुलगी. शिवाय भाडेकरूंची 2-3 मुलं. त्यामुळं आमची खूप धमाल चालायची. मामाची आमराई होती, त्यामुळं माळा आंब्याने भरलेला, त्याचा मधुर घमघमाट सुटलेला असायचा. माळ्यावर अजून एक मजला बांधलेला होता मामांनी. मुलं मोठी होतील, त्यांची बिराडं राहतील, हा त्यामागचा उद्देश. पण सध्या तरी तो मजला आम्हाला खेळण्यासाठी उपलब्ध होता. आमचा दुपारचा आंब्यावर ताव मारत पत्त्याचा डाव रंगायचा, तर कधी कधी कॅरमचा. कधी कधी मामीचा भाऊ गजानन सुद्धा मुलांना घेऊन आलेले असायचे. आमच्या आवडीचे होते ते, म्हणून आम्ही त्यांना गजा काका म्हणायचो. ते आम्हाला भूताखेतांच्या, जंगली जनावरांच्या गोष्टी रंगवून रंगवून सांगायचे. सगळे कसे आनंदानं राहायचो. आम्ही सकाळी उठून प्रातर्विधी आटोपून समुद्रावर जायचो. 12 वाजता सूर्य डोक्यावर आला की परतायचो. मजेत दिवस जायचे. पण मामाने आम्हाला एक सक्त ताकीद दिली होती की रात्री 10च्या आत लाईट बंद करायचे आणि झोपायचे. हे असं का, याबद्दल आम्हाला माहिती नव्हतं. आणि त्या काळात मोठ्यांना प्रश्न विचारायची हिंमतच नव्हती. यावर्षी गजा काका सुद्धा आलेला नव्हता, कारण मोठी मामी आणि मुलं त्यांच्याकडे गेलेली होती. त्यामुळे आता आम्हाला समजायला काही मार्गच नव्हता की का असं करायचं. फक्त अरुण आणि सुधीर म्हणाले की जागेवाला रात्री फेरी मारतो, तो या जागेचा मालक असतो, तो जागेचं रक्षण करतो, इथे राहणाऱ्यांचं रक्षण करतो. रात्री कोणी वाट चुकलं तर तो मदत करतो, पण त्याच्या वाटेला गेलं की विषय संपला. आम्ही पोरापोरांनी समुद्रावर गेल्यावर ठरवलं की उद्या दोन्ही मामा कचेरीच्या कामानिमित्त मुंबईला जाणार, ते 2 दिवसांनी परत येणार. आम्ही समुद्रकिनारी बसलो होतो. सकाळी 8 वाजले होते. 2 मामे भाऊ, अरुण, सुधीर, मी आणि शेजारचा सुनील, आम्ही चौघे एक योजना आखायला लागलो. किनाऱ्यावर बसल्या बसल्या रात्री बघायचंच का, लवकर दिवे मालवून टाकायचे, जेवण करून झोपायचं नाटक करायचं आणि आई, मामी, आजी, आजोबा झोपले की हळू वर जायचं.
त्या काळी काही मोबाईल नव्हते ना की ते सगळं कॅप्चर करता येईल. आता ह्या गोष्टीत पार्थला इंटरेस्ट यायला लागला म्हणून तो उठून बसला ऐकायला. सर्वेश इतकं मस्त सांगत होते की सगळ्यांच्या डोळ्यांसमोर घटना घडतायत असं वाटत होतं. त्यामुळे सगळे सर्वेशच्या भूतकाळात गेले. सर्वेश पुढे सांगायला लागले, मामाचं घर जुन्या पद्धतीचं होतं. मागच्या बाजूला उघडणारा स्वयंपाकघरामध्ये एक दरवाजा होता. परसदारी बरीच झाडी, म्हणजे जंगल भाग म्हणालात तरी चालेल. रात्री आम्ही निमूटपणे जेवण करत होतो. फणसाची भाजी, भात, भाकरी असा सुग्रास मेनू. पण मनात थोडी धाकधूक होती. सुनील इथे नवीनच आला होता. त्याच्या वडिलांची गव्हर्नमेंट सर्व्हिस, त्यांची बदली पुण्याहून कोकणात झाली होती. सुनील आमच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा, पण तेवढाच उन्हाळ आणि रगेल सुद्धा. त्यामुळे ह्या असल्या गोष्टींना तो घाबरत नसे. तो मागच्या दारानं आत येणार असं ठरलं. झोपाझोप झाली की मी आणि सुधीर वरती जाणार. सुनीलला टॉर्चच्या उजेडात वाट दाखवणार आणि अरुण मागचा दरवाजा उघडून त्याला आत घेणार असं ठरलं. मग आम्ही बघणार होतो की काही घडतंय का रात्री. त्या दिवशी अमावास्या होती. रात्र झाली तशी अंथरुणं पडली. सगळ्यांची झोपाझोप झाली. मी आणि सुधीर हा जवळजवळ झोपलो होतो. अरुण मात्र मामा नसल्यामुळे समोर दिवाणखान्यात झोपला होता. मी आणि सुधीर घड्याळात बघत होतो. आमच्या मनाची चलविचल सुरू होती. सुधीरची चुळबुळ जाणवून मामी त्याला म्हणाली, ह्या मेल्या का आपल्या जागेर झोपाक होता काय? बघा चौथावा चुळबुळ चाललाय याची. मी सुधीरला शांत झोपायला सांगितलं. थोड्या वेळानं मामी गाढ झोपी गेली. तसं आम्ही किलकिल्या डोळ्यांनी आजूबाजूला बघितलं. दिवाणखान्यात जाणं ठरलेलं नव्हतं. सुनील एका विशिष्ट प्रकारे शीळ वाजवणार तेव्हा अरुण मागचा दरवाजा उघडणार असं ठरलेलं होतं. मी आणि सुधीर दबक्या पावलांनी वर जायला लागलो. सुधीरला त्या प्रशस्त बंगल्याची सवय होती, पण मी मात्र घाबरत घाबरत त्याच्या मागे जिना चढत होतो. एवढ्यात माझा शर्ट कोणीतरी खेचला. मी दबक्या आवाजात ओरडलो. सुधीरने एकदम घाबरून मागे वळून बघितलं. मला विचारलं, काय झालं ओरडायला? मी त्याला हळूच म्हणालो, अरे माझा शर्ट. त्यांनी माझा अडकलेला शर्ट काढून दिला आणि शांतपणे चल असं मला खुणावलं. आम्ही दोघेही वर आपली पोझिशन घेऊन बसलो. 11:30 पावणे 12 वाजले होते. बाहेर कसला तरी आवाज ऐकू आला. दार चर्रकन उघडलं. सुधीरनं टॉर्चचा उजेड सुनीलच्या घराच्या दिशेनं मारला. सुनील हळूच त्याच्या घराचं दार बंद करत होता. तेवढ्या झाडावर मला एक आकृती दिसली. ती आकृती जणू खाली उतरत होती. मी सुधीरला हात लावून हलवलं. तो पुन्हा, काय झालं आता असं रागात पण हळू आवाजात म्हणाला. तर हे ऐकताना मंडळी प्रभा आणि स्वप्नालीला सुद्धा भीती वाटत होती. त्या दोघे अजून जवळ सरकल्या. प्रभानं पार्थचा हात घट्ट पकडला. रश्मी गाढ झोपली होती. सर्वेश पुढे सांगायला लागला. सुधीरनं बघितलं आणि तोही घाबरला. पण तरीसुद्धा त्याने सुनीलला परत जा असं इशाऱ्यानं सांगितलं. पण आम्ही होतो अंधारात, त्यामुळे ते त्याला कळलं नाही. तेवढ्यात पानांचा सळसळ आवाज झाल्यानं सुनीलने मागे बघितलं, पण कोणी दिसलं नाही. सुधीरने त्यांनी झाडावर बघावं म्हणून टॉर्चचा उजेड झाडाच्या दिशेने मारला, पण त्याला बहुतेक समजलंच नाही का काय कोण झाड आहे. तो बहुतेक झाडावर माकड आहे असं समजला आणि त्यांनी 2-3 दगड मारले आणि ठरल्याप्रमाणे आमच्या घराच्या मागच्या बाजूच्या दिशेनं तो जायला लागला. शिट्टी वाजवत, ये श्याम मस्तानी मदहोश की ये जा, हे गाणं शिट्टीवर म्हणत होता. सुधीर कोकणी लहजात म्हणाला, खुळो की काय यो झंप्यो, शिट्टी वाजवायची नसते रे. त्या जागवाल्यानं बघल्यांना का यो शिट्टी वाजवतोय. आता कोणाची कळ काढल्यावर कोण सोडत असता, आणि तो पण जागवालो. नाहीच नाही. झालं, आमचं काम आम्ही केलं होतं. सुनीलला रस्ता दाखवायचं काम. आता सुनील शिट्टीवर गाणं म्हणत आमच्या घराच्या मागच्या बाजूला जायला लागला. झाडावरनं ती आकृती खाली खाली यायला लागली. आम्ही दोघं प्रचंड घाबरलो. पलंगावर अंग चोरून बसलो. अंगावर चादर ओढून घेतली. टॉर्च खिडकीत ठेवून त्याचा उजेड खोलीत पडेल असा ठेवला, जेणेकरून आम्हाला कोण येतंय ते दिसेल. तिकडे सुनीलच्या शिट्ट्या सुरूच. खोलीची उजेड बघून जागेवाल्यानं आमच्या घराच्या खाली एकदा टकटक केलं. आम्ही खूप घाबरलो.
आम्ही पूर्ण अंगावर चादर ओढून घेतली, थरथरत बसून राहिलो. तसं त्यांनी पुन्हा एकदा टकटक केलं. आता तर माझ्या घशाला कोरडच पडली. भीतीनं मदतीसाठी आवाज निघेल का नाही शंका होती. त्यात सुनीलच्या शिट्ट्या भयानता वाढवत होत्या. तेवढ्यात खिडकीचा आवाज झाला. टॉर्च बंद केल्याचा टक्क असा आवाज ऐकू आला. मला वाटलं सुधीर वेडाय का काय, टॉर्च का बंद केला त्याने. पण बघण्याचं धैर्य नव्हतं माझ्यात आणि नेमका सुधीरनी सुद्धा माझ्याबाबत हाच विचार केला होता. पायांचा आवाज मागच्या बाजूला जाताना जाणवला. 2-3 मिनिटांनी सुनीलची शिट्टी वाजवणं बंद झालं. मला वाटलं की अरुणनी दार उघडलं आणि त्याला आत घेतलं. आम्ही वाट बघायला लागलो. 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं झाली तरी त्यांचा पत्ता नाही. अर्धा तास होऊन गेला. सुधीरनं अंगावरची चादर काढून टाकली. माझ्याजवळ येत म्हणला, अरे हे अजून कसे नाही आले रे, मला तर काही गडबड वाटते. मी अंगावरनं चादर काढली आणि त्याला म्हणालो, सुध्या तू टॉर्च घे, आपण खाली जाऊन बघूया. तर सुधीर मला म्हणाला, अरे टॉर्च तर तुझ्याकडे नसा ना, तू बंद कित्या केलंस तो. चल रे, मी कशाला बंद करतोय टॉर्च, मला भीती वाटत होती आणि तू टॉर्च बंद केलास. आमच्या लक्षात आलं की हे जागेवाल्याचं काम आहे. आता आम्ही घाबरत घाबरत खिडकीपाशी गेलो. तिथे टॉर्च नव्हता. आम्ही अंधारात चाचपडत होतो. टॉर्च टेबलावर ठेवलेला आढळला. टॉर्च दाखवलं त्याला आणि म्हणालो, चल आता. आम्ही जिना उतरला, खाली आलो. खाली शांतता होती. मला सुधीरने हळूच जाऊन झोप असं म्हणाला. तो दिवाणखान्यात गेला. थोड्या वेळात परत येऊन झोपला. माझ्या कानात म्हणाला, अरे दादू झोपलो हा. मी त्याला विचारलं, आणि सुनील. सुधीर म्हणाला, शिट्ट्या वाजवून दमलो वा, घराकडे गेलेला दिसता. आम्ही झोपून गेलो. आम्हाला जाग आली ती बाहेर कसला तरी गोंधळ ऐकून. मी बाहेर जाऊन बघितलं. सुनीलच्या घराच्या समोर मोठी गर्दी दिसत होती. मनात सर्र झालं. मी आईला विचारलं काय झालं, तर तिने सांगितलं की सुनीलला पछाडलंय. आम्ही सुनीलला बघायला आत गेलो. त्याला पाहिल्या पाहिल्या आम्हाला शिट्टी ऐकायला यायला लागली, ये श्याम मस्तानी मदहोश किये जा. आम्ही दोघे घाबरलो. बाहेर आलो. तडक अरुणकडे गेलो. तोही खिन्न बसला होता. सुधीरने त्याला विचारलं काय झालं, तर तो म्हणाला, मला खूप गाढ झोप लागली. सुधीर अरुणवर भडकला. अरुणलाही गिल्टी फील होत होतं. आम्ही त्याला आमच्याबरोबर घडलेली घटना सांगितली. सुनीलवर नंतर डॉक्टरांनी उपचार केले, पण सुधारणा नाही. आमचा दिवस कसा बसा गेला, घरच्यांना सांगावं का नाही या द्विधा मनस्थितीत होतो आम्ही. रात्र झाली. 11:30 वाजले. आमची तीच उजळणी सुरू. कालचं सर्व जशाच्या तसं आम्ही रिपीट करायला लागलो, नकळत. कालच्या घटनेची पुनरावृत्ती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी उठायला उशीर झाला. दोन्ही मामा तोपर्यंत आले होते. त्यांना सगळी हकीकत कळली, पण आम्ही कोणी भीतीनं काही सांगितलं नाही. मामानी सुनीलच्या वडिलांना उपाय सांगितला की बापसानं जागेवाल्यास नारळ दिल्यांना, जागेवाल्याची माफी मागितल्यांना तर ताप उतरत आला. जागेवाल्याच्या वाटेत जाणं बरा नाही रे महाराजा. सगळ्यांनी री ओढली महाराजा म्हणून. झालं. सुनीलच्या वडिलांनी तो उपाय केला. त्याच्या तब्येतीत फरक जाणवायला लागला. पण पार्थने आतुरतेने विचारलं, अहो पण काय अंकल, व्हॉट हॅपन नेक्स्ट. अरे थांब ना पार्थ, बोलून घशाला कोरड पडले रे माझ्या. स्वप्नाली त्या माणसाला म्हणाली, बाई आमरा माटे पाणी आपसो के. त्यांनी पाणी आणून दिलं. सर्वेशनी पुढे सांगायला सुरुवात केली. अरे आम्ही पुन्हा तीच उजळणी करत होतो. दोघे उठून जिन्याच्या दिशेनं जायला लागलो. पुन्हा चढताना माझा शर्ट अडकला. मी ओरडलो, पण ह्यावेळी छोटा मामा जागा होता. त्याला जाग आली. तो लगेच आमच्याकडे आला. मामाने आम्हाला आवाज दिला आणि आम्ही भानावर आलो. मामा म्हणाला, वर का जात आहे. तो सुधीर म्हणला, काही नाही. मामानी पुन्हा कडक आवाजात विचारलं, काही नाही म्हणताय, मग रात्रीचे 11:30 वाजले, तुम्ही वर का चालला होतात. मी घाबरत घाबरत म्हणालो की मामा आम्हाला वर जाऊन बघायचं होतं की रात्री येतं कोण, तो जागेवाला दिसतो कसा. मामा म्हणाला, चला मी सांगतो. मग आम्ही तिघेही बसलो. मामानं जागेवाल्याबद्दल सांगितलं. मी म्हणालो, मामा आम्ही पण जागेवाल्याचं न ऐकता रोज वर जातोय. आम्हाला कळत नाहीये, पण आमची पावलं आपोआप वर जायला लागतात 11-11:30 वाजले की. सकाळी सकाळी आम्हाला कळतं. जेव्हा आम्ही सुमीलला बघतो ना, तेव्हा ती शीळ आम्हाला ऐकू येत राहते. मामा आम्हाला यातनं बाहेर पडायचं आहे रे. मामा म्हणाला, जागेवाल्याच्या वाटेला जायचं नाही,
तो आपलं रक्षण करत असतो. ठीक आहे, आता झालं ते झालं, उद्या आपण जागेवाल्याच्या स्थानावर जाऊ, माफी मागू. मग दुसऱ्या दिवशी आम्ही नारळ अर्पण करून जागेवाल्याची माफी मागितली. तेव्हा कुठे आम्ही रात्री शांतपणे झोपायला लागलो. सर्वेशची गोष्ट सांगून झालेली होती. पार्थ म्हणाला, अंकल ते घर अजून आहे का? हो तर, अरुण नाही राहिला पण सुधीर आहे. त्यांनी जसंच्या तसं ठेवलंय. आता भाडे करून नाही राहत पण पर्यटक येऊन राहतात तिथे. माझी खूप इच्छा आहे तिथं जायची अंकल. पण जागेवाल्याच्या वाटेला नाही जायचा? अरे प्रत्येक गावचे नीती नियम असतात. बरं चला आता झोपायला जाऊ, उद्या आपल्याला जायचं आहे निष्कलंक महादेव मंदिर बघायला. सगळेजण झोपतात आणि दुसऱ्या दिवशी नाश्ता करून निघतात. वातावरण अतिशय सुंदर. आजूबाजूला हिरवीगार झाडं, स्वच्छ सुंदर रस्ते. एके ठिकाणी तर मस्त झाडाच्या फांद्यांची कमान तयार झाली होती. मेंढपाळ मेंढ्या घेऊन मस्त मजेत चाललेले होते. जसं जसं मंदिर जवळ येत होतं तसं तसं जत्रेसारखी दुकानं दिसत होती, लहान मुलांच्या खेळण्यांची. हे सगळे पुढे गेले. त्यांनी कार पार्क केली आणि हळूहळू जायला लागले. रश्मी म्हणाली, वा बाबा, समुद्रातनं चालत जाऊन दर्शन घ्यायची मजा काही आवरच आहे नाही का? रिअली ग्रेट. आणि काल तू म्हणत होतीस की समुद्र तर मुंबईला पण आहे, पण तुला तिथे अशी मजा आली असती का? पण असं समुद्रात मंदिर आहे का? आणि बाबा भरती आली तर? अगं रश्मी, सर्वेशला माहिती असेल, तो आपल्याला या ठिकाणचं महत्त्व सुद्धा सांगेल. याआधी कधी आणलं नाही रे आम्हाला इथे. अरे तुलाच तर नेहमी आउट ऑफ इंडिया फिरायचं होतं ना, मग कसं येणार इथे? जाऊ द्या, बहुतेक आपल्याला या ठिकाणी असं एकत्र यायचं असेल त्यामुळे हा योग जुळून आला म्हणायचं. बरं आता सांग ना. हे बघ, महाभारताचं युद्ध पांडवांनी जिंकलं, पण तरी सुद्धा पांडव दुःखी होते, कारण या युद्धात आपले जवळचे नातेवाईक, गुरुवर्य इत्यादी मारले गेले. त्या पापाचा कलंक लागला होता. त्यापासून कशी मुक्ती मिळवावी हे जाणून घेण्यासाठी ते सगळे भगवान श्रीकृष्णांच्या जवळ गेले. तर भगवान श्रीकृष्णांनी त्यांना एक काळी गाय आणि काळ्या रंगाचा ध्वज दिला आणि सांगितलं, या गायीच्या मागे मागे जा. ज्या ठिकाणी या गायीचा रंग आणि या ध्वजाचा रंग काळ्याचा पांढरा होईल तेव्हा तुम्हाला पापापासून मुक्ती मिळाली असं समजा आणि मग तिथे तुम्ही भगवान शंकरांची तपस्या करा. सगळे पांडव श्रीकृष्णांचा निरोप घेऊन गायीच्या मागे मागे जायला लागले. बरेच ठिकाणी बरेच दिवस ते फिरले, पण रंग काही बदलला नाही. पण जेव्हा ते कोलियाक तटावर आले तेव्हा काळ्याचा पांढरा रंग झाला. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्यावरचा कलंक मिटला, म्हणून या ठिकाणाला निष्कलंक महादेव मंदिर असं म्हणतात वाटतं. हां, हेच ते ठिकाण कोलियाक तटाच्या 3 किलोमीटर आतमध्ये. तिथे मग त्यांनी भगवान भोलेनाथांची तपस्या केली. भोलेनाथांना 5ही भावंडांना लिंगरूपानं दर्शन दिलं. ती 5ही शिवलिंग आजही आपल्याला बघायला मिळतात. पार्थ सगळ्याचे फोटो घेत असतो, व्हिडिओ घेत असतो. समुद्रातनं चालताना फार मजा येत होती. पार्थला तर ते खूप आवडलं. सर्वेश अंकल, खूप सुंदर आहे, अद्भुत आहे, अद्भुत आहे भारत. 2-3 पायऱ्या चढून गेल्यावर मोठा चौथरा होता. मध्यभागी मोठा खांब होता. त्याच्या खालच्या बाजूला हनुमानाची मूर्ती होती. एक छोटासा तलाव होता. आधी त्या तलावात हातपाय धुवून मग शिवलिंगाची पूजा केली जाते. खूप फिरले सगळे इकडे तिकडे. थोड्या वेळानं भरती यायला लागली. हळूहळू पाण्याची पातळी वाढायला लागली. तसे ते भराभरा परतायला लागले. मध्ये मध्ये मागे वळून पार्थ कॅमेऱ्यात ते दृश्य कॅप्चर करत होता. सर्वेश स्वप्नालीचा हात हातात धरून पुढे चालले होते. रश्मीने त्यांना थम्सअप केलं, त्यांचे छान फोटो घेतले आणि ती मुद्दाम पुढे निघाली. नंतर तिने राजेश आणि प्रभाचे सुद्धा फोटो घेतले. काही फोटो ड्रायव्हर काकांचे पण घेतले. ड्रायव्हर काकाही एन्जॉय करत होते सगळं. सगळे 4 वाजेपर्यंत पोहोचले पुन्हा त्या घरात. फ्रेश होऊन ड्रेस चेंज करून मस्त खाटा टाकल्या होत्या, त्यावर बसले गप्पा मारत. त्या दिशाबेननं चहा आणि चोराफल्ली मटरी आणली खायला. रश्मी, काल सर्वेश अंकलनी सांगितलेली स्टोरी ऑसम होती बरं का. तू उगाच झोपली. मला तर आता कोकणात जायची इतकी इच्छा होती आहे. ओके, मग लग्नानंतर तुम्ही तिथे जा फिरायला. माझी काही हरकत नाही. रश्मीला चालेल का? मला चालेल, पण तिने काल सर्वेशचा अनुभव नाही ऐकला म्हणून म्हणते. हो, मी आणि प्रभा काय घाबरलो तो ऐकून. राजेश, तुझ्या आयुष्यात नाही का रे घडलं असं काही? नाही, आपल्या आयुष्यात तो नाही, पण माझ्या मित्राच्या आयुष्यात घडलं. तुला आठवतोय का रे तो अभ्या पुराणिक? म्हणजे काय, व्यवस्थित आठवतोय मला. त्याच्या शेवटच्या क्षणी मीच होतो ना. बापरे, अंगावर शहारा येतो बरं का आठवलं तरी. बाबा, तुम्ही दोघं कधीपासून ओळखता हो एकमेकांना? अगं अगदी हायस्कूलपासनं.
मला वाटलं की आई आणि प्रभा आंटी फ्रेंड्स आहेत म्हणून तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता. नाही नाही, असं नाही रश्मी बरं का. आम्ही दोघं आणि सायंटिस्ट श्रीधर आम्ही शाळेपासूनचे मित्र. प्रभा आणि स्वप्नाली या आम्हाला कॉलेजनंतर जॉईन झाल्या. पण स्वप्नालीच्या घरचे जरा जुन्या विचारसरणीचे, त्यामुळे ती अगदी कधीतरी यायची, पण अगदी शांत असायची. ती कधी आमच्यात मिक्स नाही झाली. पण प्रभाशी म्हणशील ना तर अगदी बेस्ट फ्रेंड. आमच्या ग्रुपमध्ये ना आधी स्वप्नाचं लग्न झालं तेव्हापासून आमचा जो काही तिच्याशी संपर्क होता तो तुटला. पण आम्हाला तेव्हा ते फारसं नाही जाणवलं, कारण तिचं अस्तित्व आमच्यासाठी असून नसल्यासारखं. स्वप्नालीचं लग्न झालं तेव्हा माझ्या लक्षात आलं की आता प्रभाच्या घरचे सुद्धा लग्नाची गडबड करत असतील. मग मी तिला प्रपोज करायचं ठरवलं माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. मी फुल कॉन्फिडन्समध्ये की आज मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी हे मस्त प्रेझेंट मिळणार. मग आईने काय फक्त बुके दिला का? अरे एक वेळ बुके चालला असता. चला आता एकेकाच्या इतिहासाची पानं उलगडली जात आहेत असं वाटतंय. प्रभाला आणि स्वप्नालीला सुद्धा हसायला येत होतं. अरे बापरे, कसली फजिती झाली होती राजेशची. अरे आम्हाला सांगाल तर कळेल ना किती ताणताय. हो ना अंकल. बरं सांगतो. काय झालं त्या दिवशी मी सर्वेश, श्रीधर, स्वप्नाली आणि प्रभा यांना एका रेस्टॉरंटमध्ये वाढदिवसाची पार्टीसाठी आमंत्रित केलं. मी ठरवलं होतं प्रपोजल करायचं. सगळे जमले. मी केक कापला, त्याचा पीस खाऊ घालणार म्हणून त्या केकमध्ये अंगठी ठेवलेली होती. मी आतुरतेनं वाट बघत होतो. तेवढ्यात प्रभा आली. तिच्याबरोबर स्वप्नाली आणि एक युवक होता, हँडसम होता. मला वाटलं स्वप्नाली तिच्या नवऱ्याला घेऊन आली असेल. मग प्रभाने ओळख करून दिली की हा माझा फियांसी. माझा मूडच गेला रे. मी आत अंगठी ठेवली होती. आता ती अंगठी कशी काढायची या विचारात पडलो. पण मी हे कोणाला सांगितलंच नव्हतं. हे सगळे त्या केकचा फाडशा पाडणारच, तेव्हा त्यांना कळेल आणि मग सगळे हसतील हा विचार केला मी. म्हटलं जाऊ दे, आता होईल ते सहन करण्याच्या पलीकडे काही करू शकत नाही. एक तर तो माझ्या वाढदिवसाच्या दिवशी न बोलवता आला आणि माझ्या आयुष्याचीच विकेट घेतली होती त्याने. ओ माय गॉड. मग पुढे काय झालं ते मी सांगते. राजेशने केक कट केला, आम्हाला खायला घातला. नंतर मी केकचा पीस खायला घातला. इतर सगळे त्याला खायला घालत होते. मला तेवढ्यात ती अंगठी दिसली. मी ती हळूच घेतली काढून. आता ती अंगठी दुसऱ्या कोणासाठी नाही, माझ्यासाठी हे माझ्या लक्षात आलं होतं. मी आणि स्वप्नाली दोघीच जणी होतो आणि स्वप्नाचं तर लग्न झालं होतं. मी ती अंगठी हळूच पर्समध्ये ठेवली. नंतर तो केक वेटरला प्रॉपर कट करायला देऊन टाकला. अरे इकडे राजेशचा जीव खालीवर खालीवर. तो तडक गेला वेटरच्या मागे, त्याच्यासोबत जाऊन थांबला. पण त्यात त्याला अंगठी दिसलीच नाही. मी त्याची ती अगतिकता बघत होते. एक मन म्हणत होतं की सांगावं त्याला, पण दुसरं मन म्हणत होतं की घेऊ की थोडी मजा, बघू कसा रिॲक्ट होतोय. आई यू आर टू मच. इतका साधा नव्हता तो तेव्हा. कसल्या फिरक्या घ्यायच्या आमच्या. काय ग स्वप्ना? फिरक्या वॉट? अरे म्हणजे प्रँक. हो बरं झालं प्रभा आंटी, पार्थ तुमच्यावर गेलाय. म्हणजे काय म्हणायचे काय तुला? नाही, मला हेच म्हणायचं होतं की मला अशा प्रँकची सवय नाही ना. राजेश सोबत राहायला लागलं ना की समोरचा अलर्ट राहणं शिकतो आपोआप. अरे बाय. नाही घाबरू नकोस तू, तुलाही होईल त्याची सवय. बरं मग पुढे काय झालं? त्याला आणखी काही मिळाली नाही. बर्थडे फ्रस्ट्रेशनमध्ये गेला. मी स्वप्नाला सगळं सांगितलं. ती म्हणाली की एकदा बोल त्याच्याबरोबर. पण मी ती गोष्ट अजून ताणायचं ठरवलं, कारण तोही काही साधा नव्हता. आता मात्र सगळे मस्त मजेत ऐकत होते आणि आतून जेवणाचा सुगंध येत होता. मी रात्री विचार करत बसले की राजेशने इतके दिवस तर काही म्हटलं नाही. तो माझ्यावर प्रेम करतो का उगाच माझी मस्करी करतो? मग मी सर्वेशला फोन केला. त्याला विचारलं की त्याच्या मनात काय शिस्त आहे ते चेक कर. मग त्याला मी अंगठीची गोष्ट सांगितली. आणि मग मी त्याला कॅन्टीनमध्ये जाऊन विचारलं की तुझा काल प्रभाचा फियांसीला बघून मूड गेला का? तर राजेश म्हणाला त्याच्यावर की मला असे सेल्फ इन्व्हायटेड लोक नाही आवडत. मी पुन्हा विचारलं की तो प्रभाचा फियांसी म्हणून आवडला नाही ना तुला? मग राजेशच्या तोंडून हो निघालं. मग त्याने अंगठीचं सत्य उगाळलं. रात्रभर तो खूप फ्रस्ट्रेट झालेला होता अंगठीसाठी. शिवाय प्रभाचं लग्न ठरलंय हे दुसरं दुःख. मग आधीच का नाही बोलले इतके दिवस? हो ना, आधी असं तुमच्यासारखं थोडंच होतं. सर्वेशच्या मदतीमुळे सगळं जुळून आलं. 2 दिवसांवर साखरपुडा होता. म्हणजे वन साइडेड होतं का सगळं? नाही ग, मला सुद्धा आवडत होता, पण यांनी पुढाकारच घेतला नाही ना. मग मी काय करणार सांग?
मी प्रभाशी बोललो की तुला राजेश बरोबर संसार करायला आवडेल का, की ज्या मुलाला तू पसंत केलंय त्याच्याबरोबर संसार करायचा आहे. ती हो म्हणाली. मग मी त्या दोघांना हॉटेलमध्ये बोलवलं आणि मी त्या हॉटेलमधनं निघून गेलो. पण नंतर बराच वेळ आम्ही काय बोलावं म्हणून गप्प. नेहमी एवढी बडबड करणारा ऐन बोलायच्या वेळी गप्प बसला. शेवटी मी रागात त्याच्या हातात ती अंगठी देऊन टाकली आणि जायला निघाले. तेवढ्यात त्यांनी धीर केला, माझा हात धरला. सगळेजण आमच्याकडे बघायला लागले. मला तर अवघडल्यासारखं झालं. त्यांनी मग सगळ्यांच्या देखत मला मागणी घातली. तेवढ्यात माझा फियांसी आला टाळ्या वाजवत आमच्या दिशेनं. इतका वेळ तो सुद्धा हॉटेलमध्येच होता. आमचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. मी घाबरले. आता काय करायचं मला काही कळेना. तेवढ्यात मागणं सर्वेश आला. सर्वेश म्हणाला की मीच ह्याला बोलवलंय. आम्हाला वाटलं हा राजेशची वाट लावतोय का काय, कारण राजेश कधी कधी तोंडावर पडायचा ना. बहुतेक सर्वेश त्याचा बदला घेत असणार. मी काय केलं, माझ्याबरोबर तरी नको होतं त्यांनी असं करायला, असा विचार आला. तेवढ्यात माझ्या फियांसीनं आमच्या जवळ येऊन आम्हाला कॉंग्रॅच्युलेट केलं. नंतर तो आमच्याबरोबर खूप फ्रीली बोलला. त्यांच्या आणि माझ्या घरी त्यांनीच हे सगळं सांगितलं. मला सर्वेशचं खूप कौतुक वाटलं की त्यांनी हे सगळं माझ्या फियांसीला व्यवस्थित समजावून सांगितलं. अरे त्यामुळे तर आमचं लग्न निर्विघ्न पार पडलं ना. खरंच तुम्ही लोक खूप छान फ्रेंड्स आहात. आता अशी मैत्री नाही दिसून येत. पार्थ हसत म्हणाला, बाबा म्हणजे सर्वेश अंकलमध्ये तुम्ही आम्हाला भेटलात हां. तेवढ्या त्यांना जेवायला बोलावणं आलं. आई, आपण आपापली ताटं घेऊन इथेच बसूयात का, खूप छान हवं आहे. चल सांग तिला तसं, तूच सांग ना, तुला छान जमते त्यांची भाषा. स्वप्नाली आणि रश्मी त्यांना सांगायला आत जातात. पार्थ कोणाशी तरी फोनवर बोलत असतो. राजेश, सर्वेश आणि प्रभा तिघेच बसलेले असतात. सर्वेश, स्वप्नालीला या 12 दिवसात एकदाही ड्रिंक घ्यावं असं नाही वाटलं. प्रभा, तुला सांगू का, मला सुद्धा आजकाल रोज झोपेची गोळी न घेता झोप लागते आहे. अगं या 2 पोरांनी आमचं लाईफच चेंज करून टाकलं. बरं झालं रश्मी टोरंटोला नाही आली आणि पार्थ भारतात आला, त्यामुळे सगळं उलगाडा झाला. रश्मीच्या बाबतीत मी खूप चुकीचं वागलो, पण आता मला पश्चात्ताप होतोय त्याचा. केवळ माझ्या स्वार्थासाठी मी तिला आणलं अनाथाश्रमातनं, पण तिला आणून प्राजक्ताच्या तब्येतीत काहीच सुधारणा झाली नाही. नंतर प्राजक्ता मला सोडूनच गेली. मग मी रश्मीला फक्त कर्तव्य म्हणून सांभाळलं. ती लहानपणी बाबा बाबा करायची, पण मी तिला झिडकारायचो, कारण मी फक्त माझ्या मुलीवर प्रेम करायचो. हे बोलताना त्याचे डोळे भरून आले. तो हमसून हमसून रडायला लागला आणि तिथनं उठून निघून गेला. अरे राजेश, जा की त्याच्या मागे. नाही प्रभा, त्याला रडू देत त्याला एकट्यात मोकळेपणानं, त्याचं मन हलकं होईल. स्वप्नाली सुद्धा आता रश्मी बरोबर आईसारखी वागते नाही का रे? हो, तिलाही तिच्या मुलीची आठवण येत असेल ना. हो रे, किती कठीण काळ घालवलाय त्यांनी, म्हणून ती या मधल्या काळात थोडी कठोर झालेली होती वाटतं. राजेश, पार्थ म्हणत होता की रश्मीला तिच्या आईवडिलांचा शोध घ्यायचा आहे. आता हे कशाला? हो, मला सुद्धा म्हणाला तो, पण अजून रश्मीनं आपल्याला कुठे सांगितलंय तसं, बघूया. ती सांगणार आहे मुंबईला पोहोचल्यावर. त्यात किती वेळ जाईल आणि आता त्याची गरज काय? हे बघ, आपल्यासाठी ती गोष्ट गरजेची नाही म्हणून तिच्यासाठी नसेल असं नसतं ना. आपण तिच्या जागी राहून विचार केला तर आपल्याला सुद्धा तसंच वाटेल. त्याचं कारणही तसंच आहे प्रभा. जर सर्वेश आणि स्वप्नालीनी तिला प्रेम दिलं असतं तर तिने तो विचार केला नसता. तिच्या आईवडिलांनी तिला अनाथाश्रमाचा रस्ता दाखवला म्हणून तिच्या नशिबी हे आलं. त्याचा जाब विचारायलाच हवा. शी इज ॲब्सोल्युटली करेक्ट. मी सुद्धा तिच्या जागी असतो तर हेच केलं असतं. मला वाटतं प्रत्येक अनाथ मुलाने आपल्या आईवडिलांना जाब विचारायलाच हवा. अरे जन्म देऊन वाऱ्यावर सोडायचं, हाऊ डिस्गस्टिंग. अरे पण कोणाची तरी मजबुरी असेल ना स्वप्नालीसारखी. हो, स्त्री हतबल असू शकते ग, पण त्या जन्मदात्याचं काय ते सांग ना. श्रोते हो, हा होता 5वा भाग. 6वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.